नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या सगळ्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात या बुलेटिनमध्ये बघूया. जगात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2,08,54,000 गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 9 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ भारत दुसऱ्या आणि ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरूच आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा हा 63,39,000 गेलाय, तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 1,91,000 गेली आहे. दरम्यान कोरोनामुळे या काळात अमेरिकेत तब्बल 8,84,000 अधिक लोकांचे रोजगार गेलेत. त्यामुळे अमेरिकेवरही मोठं आर्थिक संकट उभं आहे. चीनमध्ये सध्या कोरोनाची पूर्वीपेक्षा कमी वेगानं प्रसार सुरू होतो आहे. काल बाहेरून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाली, तर चीनमधल्या एकाही जणाला कोरोनाची लागण झालेली नाही. चीनच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती दिली गेली आहे. शांघाय आणि गुंडोंग या प्रांतातील लोकांना या ठिकाणी कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे काल एकाचाही मृत्यू झालेला नाही. तर काल कोरोनाहून बरं झालेले 19 जण घरी पाठवले गेले. कोरोना विषाणू महामारी ही समलैंगिक विवाहावरील ईश्वराची शिक्षा आहे असं सांगणाऱ्या युक्रेनमधील चर्चच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे. युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चचे प्रमुख पॅट्रियार्च फिलारेट यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय. त्यानंतर त्यांना आता उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. नेपाळमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायांसंदर्भात सरकार योग्य उपाययोजना करत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला. याच्याच निषेधार्थ तरुणांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली, निदर्शनं केली. कोरोनाच्या आजाराला रोखण्याकरता सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राजधानी काठमांडूमध्ये मोठ्या संख्येनं तरुण रस्त्यावर उतरले होते. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ऑफलाईन पद्धतीनं आयोजित करण्यात आलेला व्हेनिस हा पहिलाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ठरला आहे. 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. कोरोनामुळे जी काळजी घ्यावी लागते त्या सगळ्या नियमांचं पालन करून यशस्वीपणे हा महोत्सव पार पडल्याचा आनंद आयोजकांनी व्यक्त केला. मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत बेरोजगारांची संख्या 8,84,000 पुढे गेली होती. कोविड विषाणूच्या काळामुळे अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुढच्या काही काळामध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आणि भीती निर्माण झाली आहे. हंगेरीमध्ये 718 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही आकडेवारी देशातील आजवरची सर्वोच्च आकडेवारी असल्याचं तिथल्या प्रशासनानं सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये इथल्या प्रशासनानं कोरोना रोखण्याकरता प्रयत्न केले, मात्र ते फार अपुरे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता नव्यानं इथलं प्रशासन कोरोनाशी लढण्याकरता कामाला लागलंय. मेक्सिकोमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात मेक्सिकोमध्ये 5,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 554 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आता मेक्सिकोतील कोरोनाबाधितांचा आकडा 6,52,000 गेलाय. तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 69,000 जास्त जणांना आपला जीव गमवावा लागलाय. फ्लोरिडामध्ये आता पुढच्या आठवड्यापासून बार खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे, पण सध्या तरी फक्त 50% लोकांनाच बारमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीनं हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे फ्लोरिडामध्ये आता लोकांनी कोरोनासोबत जगण्याची तयारी केली असल्याचं समोर येत आहे. रोमानियामध्ये अजूनही कोरोनाचा धोका काही कमी झालेला नाही. रोमानियामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाखांच्या पार गेलाय, तर कोरोनामुळे बरं होण्याचं प्रमाणही या ठिकाणी वाढलेलं नाही. कोरोनामुळे रोमानियामध्ये आतापर्यंत 4,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्पेनमध्ये कोरोनाचा धोका अजूनही वाढतोच आहे. आता गेल्या काही दिवसांपासून प्राथमिक शाळांना सुरुवात झाली होती, पण आता शाळेतील काही शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा शाळा कधी सुरू होणार याबाबत अजून माहिती दिली गेलेली नाही. अमेरिकेतील मिशिगनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 6 महिन्यांपासून जिम बंद होत्या, पण आता या भागात
जिम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात आता फक्त 25% लोकांनाच जिममध्ये प्रवेश दिला जाणार आहे। या दृष्टीने सुरक्षेच्या सगळ्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे। मेक्सिकोतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ टिओटिहुआकेन पुन्हा एकदा पर्यटकांकरता खुलं करण्यात आलं आहे। या शहराला द सिटी ऑफ द गॉड्स असं संबोधलं जातं। कोरोना संक्रमणामुळे 5 महिन्यांच्या कालावधीनंतर काल हे पर्यटन स्थळ खुलं झालं। पुरातत्व संदर्भ असलेलं हे ठिकाण जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे, पण नेहमीपेक्षा कमी क्षमतेत म्हणजे 30% पर्यटक इथं सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत भेट देऊ शकतील। पेरू देशात रक्तदान आणि ब्लड बँकेसाठी मोठी मोहीम राबवली जाते आहे। लास पलाम इथल्या वायुदलाच्या तळावर याकरता केंद्र उभारण्यात आलं आहे। कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्येही रक्त पुरवठा केला जातोय। त्याचबरोबर कोरोना स्थितीवरही नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रक्तदात्याची मोफत कोविड चाचणी केली जाते। स्पेनमध्ये 1000 पेक्षा अधिक रुग्णांवर अतिदक्षता विभागात 1141 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती मेडिकल टीमचे प्रमुख डॉक्टर फर्नांडो सिमन यांनी दिली आहे। त्याचबरोबर संक्रमणाची तीव्रताही कमी होत असली तरी माद्रिदमध्ये संक्रमणाचा वेग जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या अतिदक्षता विभागात 15% कमी क्षमतेने काम करत असल्याचं ते म्हणाले। म्यानमारमध्ये कोरोना रोखण्याकरता अंशतः लॉकडाऊनचा पर्याय राबवला जातो आहे। त्यामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार थांबवण्यात आला आहे। यांगोंगच्या 20 भागामध्ये घरी राहण्याचे आदेश जारी करण्यात आलेत। या भागात 120 जण कोरोना संक्रमित आढळले तर 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे हे आदेश काढण्यात आलेत। या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे। रिओ टिंटोचे मुख्य कार्यकारी जिन सेबॅस्टियन फ्रॅक हे अँग्लो ऑस्ट्रेलियन खाण कंपनी सोडणार आहेत असं सांगण्यात आलंय। ऑस्ट्रेलियामध्ये असणाऱ्या काही प्रार्थनास्थळं नष्ट केल्याबद्दल त्यांनी हा निर्णय घेतलाय। रिओ टिंटो यांनी आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय की त्यांना या कंपनीमध्ये सहभागी असणाऱ्या महत्त्वाच्या भागधारकांबाबत चिंता वाटू लागली आहे। जपानच्या सत्तारूढ लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठी असलेल्या एका उमेदवारानं जपानच्या विदेश प्रतिनिधी क्लब ऑफ जपानमध्ये देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून आपली बाजू मांडली। मला जपानला असं ठिकाण बनवायचं आहे जिथे प्रत्येक व्यक्तीला असं वाटावं की हे माझं राष्ट्र आहे असं त्या म्हणाल्या। नॅशनल फुटबॉल लीगचा नवा हंगाम सुरू व्हावा याकरता कॅन्सस या सिटीमध्ये फुटबॉलच्या हजारो चाहत्यांनी एकत्र येत तिथल्या पार्किंगमध्ये प्रवेश केला। स्टेडियममध्ये 17,000 जणांची कॅपॅसिटी आहे, मात्र त्याच्या 22% लोकांना स्टेडियममध्ये जाण्याची मुभा देण्यात आली। सैन्यानं ताणतणाव असलेल्या सीमा भागातून मुक्तता करावी याकरता भारतीय आणि चीनी परराष्ट्र मंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे। जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवरून वाद निर्माण झाला। भारताचे सुब्रमण्यम जयशंकर आणि चीनच्या वांग यी यांनी गुरुवारी रात्री भेट घेतली। यावेळी दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेली कटुता ही हिताची नाही असं एकंदर चर्चेत आलं। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी ग्रीस आणि तुर्की यांच्यात सुरू असलेल्या सागरी वाद हा राजनैतिक आणि शांततापूर्ण मार्गाने सोडवला जाण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। पूर्व भूमध्य भागात ऊर्जा अन्वेषण अधिकारांवर प्रतिस्पर्धी दावे करण्याकरता अथेन्स आणि अंकारा यांनी प्रत्येक नौदल आणि हवाई दलाची तुकडी तैनात केली आहे। अफगाणिस्तानच्या लढाऊ पक्षांसोबत सुरू असलेल्या वाटाघाटी वादग्रस्त होण्याची शक्यता असल्याचं मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी व्यक्त केलं। मात्र अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शांतता हा पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं ते म्हणाले। मोरिया या छावणीत लागलेल्या आगीमुळे सलग 2 रात्री हजारो शरणार्थींना आणि स्थलांतरितांना ग्रीस बेट लेस्बोसवरील मोकळ्या जागेत घालवाव्या लागल्या। इथं सध्या रात्रीची प्रचंड थंडी पडते आहे तर दिवसा कडक ऊन पडतं आहे। अशा वातावरणाला तोंड देण्याकरता काही जण तंबूत राहत आहेत तर काहींनी ब्लँकेटचा आधार घेतला। ग्रीसच्या मोठ्या शरणार्थी छावणीला लागलेल्या आगीत छावणीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्यात तर आगीमुळे शरणार्थींच्या निवासाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। हजारो शरणार्थींना आपत्कालीन घरांची गरज भासू लागली आहे तर काहींनी तात्पुरते तंबू बांधायला सुरुवात केली आहे।
ग्रीनपीसने ब्रुसेल्समधील युरोपियन कमिशनच्या मुख्यालयामध्ये आंदोलन केलं. अमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी यावेळी हातात अमेझॉन फायर युरोप दोषी असे फलकही झळकवले. अमेझॉनच्या जंगलाचं जे नुकसान झालं होतं त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. जॉर्डनच्या लष्करी तळाच्या गोदामात शुक्रवारी पहाटे अनेक स्फोट झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र तिथले अयोग्य बॉम्ब उद्ध्वस्त केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षा दलानं आजूबाजूचा पूर्ण परिसर सील केला. ब्राउन विद्यापीठाच्या कॉस्ट ऑफ वॉर या प्रकल्पाच्या नव्या अहवालानुसार अमेरिकेनं सुरू केलेल्या किंवा त्यात सहभागी झालेल्या 8 सगळ्यात हिंसक युद्धांनी 2001 पासून किमान 37 दशलक्ष निर्वासित तयार केले आहेत. मंगळवारी विद्यापीठानं हा अहवाल प्रसारित केला. आयरिश अर्थमंत्री पास्कल डोनोव्हो यांनी ब्रेक्झिटबाबत झालेल्या कराराचा आदर करण्याकरता यूकेला सांगितलं आहे. डोनोव्हो म्हणाले की युरोपियन युनियन हा एक प्रोजेक्ट आहे जो कायद्याच्या नियमावर आधारित आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या करारांचा सन्मान करणं आवश्यक आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन हे कोमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर त्यांना काहीही झालं नसून ते व्यवस्थित असल्याचा खुलासाही त्यांच्याकडून करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा सुरू झालेली आहे. त्यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. किम जोंग उन हे उत्तम असल्याचं ते म्हणतात. अमेरिकेला पाणी देण्याच्या विरोधात मेक्सिकोमध्ये निदर्शनं करण्यात आली. मेक्सिकोतील शेतकऱ्यांना हे प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्ते आणि तैनात असलेल्या पोलिसांमध्ये थोडी वादावादीही झाली. कोलंबियाची राजधानी बोगोतामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूबाबत माहिती मिळताच या भागात मोठा हिंसाचार झाल्याचं बघायला मिळालं. तिथल्या स्थानिक लोकांनी यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनही केलं. दरम्यान या जोरदार हिंसाचारामध्ये नंतर 7 जणांचा मृत्यू झाला. कोलंबियातला तणाव वाढतोय. आक्रमक आंदोलकांनी बसेस पेटवून दिल्या. पोलीस स्थानकांची तोडफोड केली. आंदोलकांच्या प्रचंड रोषाला पोलिसांना सामोरं जावं लागतंय. आतापर्यंत 56 पोलीस स्थानकांचं नुकसान झालंय. 8 बसेसची जाळपोळ झाली आहे. तर 175 नागरिक जखमी झाले आहेत. त्यातले 66 जण ज्यांना गोळ्या लागलेल्या आहेत. या सगळ्या प्रकाराचा तपास करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. अमेरिकेतील कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये पोलीस कोठडीत एकाचा मृत्यू झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्यानंतर झालेल्या निदर्शनात 7 जण ठार झाले. 12पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर जवळपास 58 पोलीस स्टेशनची तोडफोड करण्यात आली. तर 8 बसेस जाळण्यात आल्या. 248 नागरिक जखमी झाल्याची माहिती महापौर कार्यालयानं दिली आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं विविध सुविधांच्या मागणीकरता पोलिसांनी आंदोलन केलं. वेतनवाढ आणि इतर सुविधा वाढवण्याच्या मागणीकरता पोलिसांनी हे आंदोलन केलं. दरम्यान यावेळी रिटायर्ड पोलिसांचाही आंदोलनात सहभाग होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो यांच्या निवासस्थानावरही निदर्शनं केली. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. पाकिस्तानच्या जियारतघर डोंगराळ प्रदेशामध्ये असलेली संगमरवराची खाण कोसळून पडली. दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर गेली आहे. अद्यापही 7 जण बेपत्ता असून गुरुवारी त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं असं वृत्त इथल्या माध्यमांनी दिलं आहे. कराचीमध्ये एक 5 मजल्यांची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारत दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 10 लोक गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही संबंधित इमारत कमजोर म्हणजेच मोडकळीस आलेली होती. तिथल्या स्थानिकांना ही इमारत रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या, पण तिथल्या स्थानिकांनी याकडे दुर्लक्ष केलं. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानमध्ये फेक पायलट लायसन्सच्या घोटाळ्यात 3 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. उड्डाण मंत्रालयानं त्यांच्यावर कारवाई केली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या फेक लायसन्स घोटाळ्यामध्ये कारवाई करण्यात आलेले नगर विमान प्राधिकरणाचे हे 3 अधिकारी आहेत. चीनची दिग्गज टेक कंपनी हुआवेईनं गुरुवारी झालेल्या कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टमची नेक्स्ट जनरेशन 2.0चं अनावरण केलं. मागील वर्षी कंपनीनं लॉन्च केलेल्या 1.0 या ऑपरेटिंग सिस्टमच्या तुलनेमध्ये नवीन सिस्टम अधिक दर्जेदार असणार आहे. 2021च्या सुरुवातीपासून नवी ऑपरेटिंग सिस्टम कंपनीच्या सगळ्या मोबाईलमध्ये अपडेट करण्याचं टार्गेट आहे.
इथिओपियानं ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 7 वर्षांनंतर शुक्रवारी 2013चं नववर्ष साजरं केलं. यावेळी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये मोठी खबरदारी घेण्यात आली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं झिंजियांगमधील डिस्नेच्या मुलान या लाईव्ह ॲक्शन चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय. यामध्ये चित्रित करण्यात आलेल्या काही दृश्यांमध्ये मानवाधिकार कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप तिथल्या सरकारनं केला आहे. यावर्षी व्हेनिस इथे झालेल्या स्पर्धेमध्ये जियानफ्रान्को रोसी यांनी मध्य पूर्वेकडील क्षेत्रात असणाऱ्या सीमारेषांच्या संघर्षाबाबत एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. नॉटर्नो असं या डॉक्युमेंटरीचं नाव असून त्यामध्ये सीमारेषांच्या वादामुळे तिथल्या लोकांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागतो त्या सगळ्या घटना चित्रित करण्यात आलेल्या आहेत. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटा ब्रेक. लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अमेरिकेच्या सेंट लुईसमध्ये एका दुमजली इमारतीला आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की आगीमुळे आसपासच्या भागात आगीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बघायला मिळाले. या स्फोटामुळे मोठा आवाजही झाला. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये पुन्हा एक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महिन्याभरापूर्वी स्फोटांनी हादरलेल्या बैरूतच्या बंदरावर पुन्हा एकदा आगीच्या उंच ज्वाळा बघायला मिळाल्या. सुदैवानं ही आग पूर्वीपेक्षा कमी तीव्रतेची होती. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. बैरूतमध्ये पुन्हा भीषण आग लागल्यानं चांगलंच नुकसान झालं. या स्फोटामुळे 200 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता हेलिकॉप्टरची मदत अग्निशमन दलाला घ्यावी लागली. या आगीची धक्कादायक दृश्य समोर आली आहेत. या आगीमुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालंय. बैरूतमध्ये झालेला स्फोट आणि त्यानंतर लागलेली आग याला आगीला महिना उलटला. या स्फोट आणि आगीतील पीडित महिन्याभरापासून अनेक समस्यांचा सामना करत आहेत. त्यातच त्यांच्यामध्ये वेगळीच दहशत पसरली आहे. पीडित राहत असलेल्या ठिकाणी संरक्षण देण्याची मागणी पीडितांनी केली आहे. ब्राझीलच्या पॅन्टेनल स्टेट पार्कमध्ये वणवा पसरला आहे. चित्यांच्या अधिवासामध्ये पार्क प्रसिद्ध आहे. अग्निशमन दलाचे जवान पर्यावरण तज्ज्ञ हे पाणथळ वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जैवविविधतेकरता हा परिसर ओळखला जातो. आगीपासून बाकीच्या अधिवासाचा बचाव करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उत्तर कॅलिफोर्नियामधल्या वणव्यामुळे हजारो घरांचं नुकसान झालंय. इथली काही घरं आगीत भस्मसात झाली आहेत. यात 3घांचा मृत्यू झालाय. इथल्या 20,000 जणांना घरं रिकामं करण्याच्या सूचना आणि आदेश दिले गेलेत. ग्रिडले इथल्या एका मैदानात या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था केली गेली आहे. ओरेगॉनमध्ये भीषण आगीमुळे नुकसान झालंय. घरं आणि इमारतींचं नुकसान झाल्याचं या एरियल दृश्यांमध्ये आपण बघू शकतो. उंच झाडं यातून वाचली आहेत. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरानं परिसर व्यापून गेला. दक्षिण कॅरोलिना प्रांतातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता नौदलाची मदत घेतली जाते. सॅन दियागो या काउंटीतील आग विझवण्याकरता सागरी हेलिकॉप्टर्सही पाण्याचा मारा करतायत. कॅलिफोर्नियाच्या वनसंरक्षण विभागाच्या आवाहनामुळे संरक्षण खात्यानं हा निर्णय घेतलाय. अमेरिकेच्या वन विभागानं दक्षिण कॅरोलिनातली 8 राष्ट्रीय वनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ओरेगॉन प्रांतातही आगीचं नुकसान झालंय. या आगीत 2घांचा मृत्यू झालाय. घरांचं इमारतींचंही आगीत मोठं प्रचंड नुकसान झालंय. तर वॉशिंग्टनमध्ये आगीत एक लहान मुलगा ज्याचा दुर्दैवी अंत झालाय. गेम ऑफ थ्रोन्सचे लेखक R.R. मार्टिन हे आता 7 मजली किल्ल्यासारखं ग्रंथालय उभारू शकणार नाहीत. सांता फे इथं हे त्यांच्या आवारामध्ये ग्रंथालय उभारलं जाणार होतं, पण तिथल्या शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हे ग्रंथालय उभारता येणार नाहीये. या शहराच्या ऐतिहासिक जिल्हा समितीनं मार्टिन यांना इमारतीची उंची वाढवण्यास परवानगी नाकारली आहे. मेसार्टीने त्यांची नवी स्पोर्ट्स कार लॉन्च करत आहेत. MC20 हे या नव्या स्पोर्ट्स कारचं नाव आहे. मेसार्टीचे CEO डेव्हिड यांनीही या नव्या कारची माहिती दिली. 630 हॉर्स पॉवरचं इंजिन या कारमध्ये असणार आहे. थायलंडची राजधानी बँकॉक इथं एक अनोखं रेस्टॉरंट सुरू झालंय. या हॉटेलमध्ये चक्क विमानात बसल्यासारखा अनुभव घेता येणार आहे. थाई एअरवेजनं हे भव्य हॉटेल तयार केलं आहे. या हॉटेलमध्ये पायऱ्यांपासून ते हॉटेलमधील खुर्च्यांपर्यंत सगळं साहित्य विमानातूनच घेण्यात आलं आहे. त्यामुळे जेवताना चक्क विमानात बसल्यासारखाच अनुभव या ठिकाणी येणार आहे.
जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.